क्रिकेट इतिहासातली सर्वात मोठी हार म्हणजे इंग्लंडसोबत काल रात्री झालेली. इंग्लंडने चक्क 125 रनांना हरवलं आहे भारताला आणि चेस करताना फक्त 76 रन, 100 रनसुद्धा काढू शकले नाही इंडिया टीम. 12 ओव्हरच्या आतमध्ये 10 विकेट पडलेले आहेत. आता प्रश्न उपस्थित होतोय, श्रेयस अय्यरला कप्तानी देणं कितपत योग्य होतं गौतम गंभीर आणि अजित आगरकरच्या विचाराने. कारण जर बघायला गेलं तर प्रेसमध्ये सांगितलं जातं की श्रेयस अय्यरनं लगातार 2 वेळेस फायनलला घेऊन गेलेल्या टीमला, दिल्ली कॅपिटल झालं, कलकत्ता नाईट रायडर्स झालं आणि पंजाब, ह्या 3 टीमला मिळून IPLमध्ये चांगल्या प्रकारची कप्तानी केली. म्हणून श्रेयस अय्यरला तुम्ही T20 वर्ल्ड कप चॅम्पियन झालेल्या टीमचा कॅप्टन बनवलात सूर्यकुमार यादवला ड्रॉप करून. त्याविरुद्ध पाहायला गेलं तर रजत पाटीदारसुद्धा तोच कप्तान आहे ज्यानं RCBला 18 वर्ष जी RCB कधीही IPLचं फायनल जिंकू शकली नाही, तिला लगातार 2 वेळेस IPLची ट्रॉफी जिंकवली आहे. आणि त्याने सिद्ध केलं आहे की तो पण एक चांगल्या प्रकारचा कॅप्टन आहे, पण त्याला टीममध्ये सुद्धा जागा मिळालेली नाही आहे. कॅप्टन तर सोडा, पण साधा टीममध्ये तो प्लेअर नाही. किंवा RCBचा इव्हन कुठलाही प्लेअर, एकही प्लेअर RCBचा T20च्या स्क्वॉडमध्ये नाही आहे ज्याने लगातार 2 वेळेस IPLची ट्रॉफी जिंकलेली आहे. तर मला हा प्रश्न पडतो की इथे प्लेअर चॉईस करताना फेवरेटिझम होतं का? जेव्हा विराट कोहली खेळायचा तेव्हा गौतम गंभीरचा सतत असायचं की स्लो खेळतोय, चेस करताना स्लो असतोय, स्ट्राईक रेट बघा, हा बघा, ते बघा. आणि काल जेव्हा टॉस जिंकूनसुद्धा तुम्ही जर पहिल्यांदा बॉलिंग घेताय, पहिली ओव्हर तुमची मिड ऑन जाते, त्याच्यानंतरसुद्धा इंग्लंड तुमच्यावरती दबाव आणतं. ज्या प्रकारचे फील्ड शॉट खेळली करतो, ज्या प्रकारे चांगलं एक मजबूत स्थितीमध्ये टीमला घेऊन जातो आणि टीमचं स्कोअर असतो 201, 70 रनाची चांगली पारी. त्याच्यामध्ये 44 बॉलमध्ये 3 सिक्स, 7 चौकार आहेत. जॉर्ज बटलर 36 रन काढतो. त्यानंतर सॅम करन ऑलराऊंडर 41 रन काढतो, 200 जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटच्या, 170च्या स्ट्राईक रेटने. आणि आपल्याकडनं डायरेक्ट 201 धावाचा डोंगर उभा करतो आपल्यासमोर. त्यानंतर जेव्हा इंडिया टीम चेस करायला उतरते त्यावेळेस चेस व्हायच्या आधीच आपले कसं बोलतात, पॉवर प्लेमध्ये 90 रन, आपण मॅच सरळ सहज जिंकू. पण बघायला गेलं तर सगळेजण फ्लॉप. 10 रन अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी 13 रन, ईशान किशन 13 रन, श्रेयस अय्यर 5 रन. मला तर नवल तेव्हा वाटतंय जेव्हा शिवम दुबेच्या वरती हर्षित राणाला खेळलं जाते. हर्षित राणा हा काय आपल्याकडचा ऑलराऊंडर आहे, मान्य आहे, तो चांगला प्रकारचा बॉलिंग करतो आहे, पण तुम्ही चेस करताना तुमचे 4-5 विकेट डाऊन आहेत, तुम्हाला पुढे 200 रनांचा टार्गेट आहे आणि 50च्या आतमध्ये तुमचे 4-5 ग्राउंड बाद आहेत, तर तुम्ही हर्षित राणाला खेळण्यासाठी पाठवताय शिवम दुबेच्या आधी. ते माझ्या काही समजलं नाही मला. तुम्हाला काय वाटते, टीममध्ये कुठल्या प्रकारचे बदल व्हायला हवेत? तुम्हाला काय वाटते, रजत पाटीदारला चान्स मिळाला पाहिजे का टीममध्ये खेळण्याचा? संजू सॅमसन 2-3 मॅच फ्लॉप गेला की तुम्ही त्याला लगेच ड्रॉप करताय. कुठलाही प्लेअर एखादी ओव्हर चांगली नाही टाकली त्याला लगेच तुम्ही ड्रॉप करताय. रवी बिश्नोईला ड्रॉप केलं, त्यानंतर संजू सॅमसनला ड्रॉप केलं. एखाद्या मॅचमध्ये जर एखादा प्लेअर चांगल्या प्रकारे खेळू शकला नाही तर लगेच दुसऱ्या मॅचमध्ये त्याला ड्रॉप केलं, हे कितपत योग्य आहे? तुमच्या मते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मला फॉलो करा. धन्यवाद.